पण काय होतं की लोक येतात, साताऱ्याची माऊली बघतात, मग पुन्हा आमची साताऱ्याची भवानी बघतात. आणि पण त्यांना माहितीच नाही की आजूबाजूला पण अजून देव आहेत. लोकांना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सात रस्त्यामध्ये एकूण 9 देव्या तुम्हाला बघायला मिळतील एकाच वेळेला. तर आता आपल्या पॉडकास्ट वरती आले आहेत सात रस्त्याची भवानी माता ह्याचे अध्यक्ष श्री सागर आचरेकर आणि त्यांचे खजिनदार श्री आकाश आमकर. तर तुमच्या दोघांचं पण मनपूर्वक स्वागत आपल्या विंटी पात्या या पॉडकास्ट वर. धन्यवाद. तर दादा, मला सर्वात प्रथम हे सांग की आपल्या मंडळाची सुरुवात व ह्याची कल्पना कशी झाली, ह्याची प्रेरणा कशी झाली? आमच्या मंडळाची सुरुवात म्हणजे नवरात्री सुरुवात खूप इंटरेस्टिंग किस्सा त्याचा. आमच्या बाजूला संजय आचरेकर हे राहायचे. दुर्दैवाने तो आज आपल्यात नाही आहे, तर त्याला आम्ही संजू म्हणून बोलायचो. तर त्याने लहानपणी ना त्याच्या खेळण्यामध्ये ना एक देवीची स्थापना केली होती. त्याच्याकडे एक प्लास्टिकची देवी होती. तर तो काय करायचा, आपल्या दारामध्ये ती देवी मांडायचा, रोज संध्याकाळी तिची आरती करायचा. हे तो स्वतः म्हणजे मित्रांबरोबर करायचा. हळूहळू काय झालं की आजूबाजू लोक पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले. मग कोण प्रसाद देते, कोण देवीसाठी काही कपडे आणते, कोण आरतीसाठी लोक एकत्र येतात. असं करून करून मग अजून मोठी माणसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली आणि ती देवी मग जिथे आत्ता आमची ती देवी बसते तिथे मग तिची स्थापना झाली असं. आणि आज त्याच संजय आचरेकरचा पुतण्या सागर आचरेकर हा आमच्या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या अध्यक्षतेखाली यावेळेचा उत्सव आमचा पार पडतो आहे. तो खूप आनंद आहे की आज जरी संजू नसला तरी त्याची परंपरा सागर कॅरी करतोय. सागरच्या वरती पण यावेळी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हां, म्हणजे कसं होतं ना की ती जी पिढी होती म्हणजे ज्यांनी स्थापना केली त्या पिढीतून तो उत्सव मग आमच्या पिढीमध्ये आला. आणि आता आमच्या पिढीनंतर पण जी तरुण मंडळी आहेत सागरसारखी ती खूप उत्साहाने यात सहभागी होतात. आणि जशी नवीन नवीन मुलं जी येत आहेत ती खूप चांगल्या कल्पना घेऊन येत आहेत आणि त्यामुळे उत्सव खूप मोठ्या एकदम जोशमध्ये साजरा होतो एकदम एकदम. आणि त्याचा खूप आनंद आहे. खूपच चांगली गोष्ट आहे. आणि दादा, म्हणजे नवरात्री उत्सव बघितला जसं आपण गणपतीत बघितलं की देखावे असतात, डेकोरेशन असतं सगळीकडे, तर तसंच आपल्या इकडे ह्या वर्षी काय नवीन असणार, म्हणजे डेकोरेशनच्या ह्याच्यात किंवा काही थीम वगैरे आपण सेट केली आहे का? गेल्या वर्षी ना आम्ही काय थोडा चेंज केला की आम्ही मूर्तीमध्ये चेंज केला. आमची देवी चतुर्भुज असायची नेहमी, तर तिला आम्ही अष्टभुजा केलं. आणि जे शिंदे म्हणून आहेत जे खूप फेमस, विशाल शिंदे खूप फेमस मूर्तिकार आहेत, तर त्यांच्याकडून आम्ही ना देवीचं पेंटिंग काम करून घेतलं, कलर काम करून घेतलं. आणि त्यामुळे देवीचा जो चेहरा आहे ना तो एवढा सुंदर झाला, त्यामुळे लोकांना प्रचंड आवडला. तर तो खूप म्हणजे आकर्षण आहे ते यावर्षीचं. आणि बाकी जे सजावट जी होते ते आमच्या मंडळातलीच मुलं करतात. मुद्दा म्हणून आम्ही मंडळातल्या मुलांना प्रोत्साहन देतो का, कारण त्यांचं पण नाव होऊ दे. तर आमच्या इकडे आदिश हळदणकर नावाचा जो आमचा मुलगा आहे, कार्यकर्ता आहे, तो खूप छान कलाकार आहे. आणि तो काय करणार आहे यावर्षी याच्याबद्दल सागर आचरेकर जास्त सांगू शकेल. आदिश हळदणकर म्हणजे एक लहान मुलगा आहे, आमच्यातलाच कार्यकर्ता आहे. आणि त्याची टीम, त्याच्याच वयाची जे वयोगटातली मुलं आहेत ते ह्यावर्षी देखावा म्हणून आमच्या इथे व्हाईट कलरचा शीशमल आपण जो बोलतो तो शीशमल करतायत असं आहे. आणि सगळे ती मुलंच करतात? सगळी आमच्या जी मंडळातली जी लहान मुलं आहेत, ठीक आहे, आणि मोठे कार्यकर्ते त्यांना सहभाग करतायत आणि त्यांना मदत पण करतायत. म्हणजे एक्सपिरियन्स, बेसिकली लहान मुलं सगळी करतात आणि मोठी माणसं त्यांना सपोर्ट करतायत सगळ्या गोष्टी. मिक्सर आपण बोलू शकतो झेन एक्सपिरियन्स. बरोबर, एक्झॅक्टली, मिलेनियल्सचा. तर खूपच चांगली गोष्ट आहे की सगळे एकत्र येऊन आपला कार्यभार निभावतात आणि तसाच आपला नवरात्री उत्सव ह्याच ह्याच्याने मोठा होतो. आणि आता म्हणजे दादा, तुला माहिती आहे की आपण सात रस्त्यात राहतो सागर, तर सात रस्त्यात ह्या वर्षी आपण एक नवीन समिती बनवली आहे, सात रस्त्याची नवदुर्गा. तर त्याबद्दल तू काही माहिती देऊ शकतो का, किंवा तुला काय त्याबद्दल वाटतंय? नाही, हे जे तुम्ही उपक्रम जो तुम्ही करताय ना तो खूपच सुंदर आहे. त्यामुळे काय होतंय की सगळे लोक एकत्र येतात एकाच कारणाखाली. नॉर्मली काय होतं की आपल्या सात रस्त्यामध्ये सात रस्त्याची माऊली ही खूप फेमस आहे. हां, आणि त्यासाठी खूप लोक लांबून लांबून येतात. त्या मंडळाने पण तशी मेहनत घेतली आहे. पण काय होतं की लोक येतात, साताऱ्याची माऊली बघतात, मग पुन्हा आमची साताऱ्याची भवानी बघतात. आणि पण त्यांना माहितीच नाही की आजूबाजूला पण अजून देव आहेत. लोकांना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सात रस्त्यामध्ये एकूण 9 देव्या तुम्हाला बघायला मिळतील एकाच वेळेला. सो जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही या देव्यांचं दर्शन घ्याच, पण याचबरोबर पुढे हेरमच्या इथे आहे, त्यानंतर एमडीच्या इथे आहे, त्यानंतर बाजार गल्लीमध्ये आहे, नाक्यावर अजून काही आमच्या देव आहेत. तुम्हाला एकाच ठिकाणी ना तुम्हाला 9 देवांचं दर्शन होऊ शकतं. तर तुम्ही आलात तर सगळ्या 9 दुर्गा बघा आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या. मी सर्व आपल्या भाविकांना हे सांगेल, तुम्ही जेव्हा नवरात्रीत ह्यावी याल
तर भवानी माता तर आहेच आपल्या बरोबर, पण नवदुर्गाही आहेत. हा तर म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी नवदुर्गेचं दर्शन मिळेल. बरोबर राईट. आणि हेच म्हणजे नवरात्रीला हेच आपल्या इकडचा एरिया म्हणजे स्पेशल, जसं दसरा आपल्या इकडचा बोलतो, म्हणजे आपल्या इथे जसा दसरा होतो तसं मला वाटत की मुंबई अजून कुठल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्केलवर होत असेल. बरोबर. गल्ली गल्लीत देवी आहेत आणि सगळ्यांचं डेकोर वगैरे. तर त्याबद्दल तुला काय वाटतंय? म्हणजे काय माहितीये का, असं आपला हा, मला असं वाटतं की आपला जी गल्ली आहे ना, ही एवढी फेमस गल्ली होईल काही वर्षाने, कारण इथेच लोकांची हल्ली ना गर्दी वाढत चालली आहे. बरोबर. म्हणजे जर आपण बघितलं गेल्या 2-3 वर्षांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी वाढत चालली आहे. जसं लालबाग गणपतीमध्ये गर्दीने फुललेलं असतं, तसंच काही दिवसांनी ना पूर्ण 7 रस्ता हा आपला गर्दीने फुलेल नवरात्रीमध्ये. एवढे इथे लोक. आणि काय आहे की जी तरुण मंडळी आहेत ना, ही प्रत्येक जण आपापल्या मंडळामध्ये प्रचंड इन्व्हॉल्व्ह होत आहेत. भले ते कितीही कामात बिझी असू दे, पण ते देवीसाठी खास वेळ काढून, मग तो डेकोरेशन असू दे, ते आगमन असू दे किंवा विसर्जन असू दे किंवा पूर्ण 9 दिवसाचा उत्सव असू दे, मुलं प्रचंड मेहनत घेत आहेत आणि तो उत्सव अजून चांगल्या प्रकारे साजरा करतात. बरोबर. असं. आणि आता नवरात्रीत 9 दिवस झालेत, आपण 9चे 9 दिवस काही ना काहीतरी करतोच, काही ना काही स्पर्धा असतात, महिलांसाठी आपण काहीतरी कार्यक्रम ठेवतो. पण ह्याच्याऐवजी तुमचं मंडळ काही सामाजिक कार्य वगैरे काही करतो की पूर्ण वर्षभरात काही करतं, असं काय आहे का की जे मंडळ पार पाडतो? नक्कीच. आम्ही आरोग्य शिबिर आम्ही घेत असतो. गेल्यावेळी आम्ही रक्तदान शिबिरसुद्धा घेतलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा ना, या 9 दिवसामध्ये आम्ही काही कार्यक्रम ठेवतो. मग त्या कार्यक्रमात स्पर्धा पण आल्या आणि या स्पर्धेमध्ये ना, म्हणजे आमचं इंटेन्शन काय असतं की या स्पर्धा खास महिलांसाठी असल्या पाहिजे. म्हणजे जसं आपण आता कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो, म्हणजे आपल्याला सोमवार ते शुक्रवार आपण काम करतो, शनिवार रविवार सुट्टी असते, पण आपल्या घरात ज्या आपली आई आहे, बायको आहे किंवा बहीण असते, ज्या गृहिणी आहेत, त्यांना सुट्टी नसते, त्यांना विरंगुळा काहीच नसतो. सो त्यांना काहीतरी विरंगुळा मिळाला, त्यांना पण त्यांच्या सुप्त इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मग त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा असू दे किंवा काही कार्यक्रम असू दे, तर त्या आम्ही प्रयत्न करतो की त्या आम्ही साजरा करू. सागर, आज तुला काय सांगू शकशील याच्या बाबतीत? म्हणजे कसं, म्हणजे एक वेगळं पण म्हणजे आमच्या इथे स्पेशली गोंधळ, ठीक आहे, त्याच्यानंतर नावाजलेलं जे भजन मंडळ आहे साई इच्छा, त्यांचं भजन पण असतं. म्हणजे सगळी लहानांपासून मुलं आणि मोठे म्हाताऱ्यांपर्यंत जे वयस्कर आहेत सगळेजण एकत्र येऊन, म्हणजे गोंधळ हा एक युनिक प्रकार झाला म्हणजे आपल्या मुंबईमध्ये, ठीक आहे. त्यानंतर आपलं भजन, त्यावेळी म्हणजे आम्ही गेल्या वर्षी फर्स्ट टाइम ठेवलेलं, या वर्षी पण आमच्या इथे भजनाचं हे आहे. म्हणजे सगळं लहान, म्हणजे मुलं असतात, मोठी माणसं असतात, युनिटी होते किंवा एकदम उत्सव, म्हणजे उत्सवासारखं एकदम. आणि मला तुम्ही दोघं हे सांगा की म्हणजे ह्या वर्षी तुमचं आगमन किंवा विसर्जन ह्याची डेट प्लस ह्या वर्षी तुम्ही मिरवणूक किंवा काय, जसं आगमनाला पण काही लोक डेकोरेशन करतात किंवा विसर्जनाला डेकोरेशन करतात, तर ह्यावेळीचं काय तुम्ही असं ठरवलंय? यावेळी कसं आहे, यावेळी 22 तारखेला घटस्थापना आहे, सोमवार आहे. सो 21 तारखेला रविवारी आमचं आगमन आहे. आणि यावेळी आमचं वेगळेपण काय आहे की आम्ही लोअर परेल जे आपलं वर्कशॉप आहे, परेल वर्कशॉप, तर परेल वर्कशॉप म्हणून आमचं आगमन आहे. आणि यावेळी आम्ही पहिल्यांदाच स्पर्धा ठेवली आहे, रील आणि फोटोग्राफी स्पर्धा. सो तुमच्या माध्यमातून मी ना जेवढे पण आपले रील बनवणारे आहेत आपले आणि मुलं जेवढी जेन्झी आहेत जे रील काढतात किंवा जे फोटोग्राफी करतात, त्यांनी नक्की 21 तारखेला दुपारी 2 वाजता लोअर परेल नक्की या. आम्ही स्पर्धा ठेवल्या, चांगला बक्षीस पण आहे. आणि स्पेशल आकर्षण म्हणजे लोअर परेल वर्कशॉप मधनं जे आमचे यावर्षी नवीन मूर्तिकार आहेत, अरुण दत्ते, स्पेशल अट्रॅक्शन, ट्रेंडिंग आहे, सगळ्या ट्रेंडिंग. तर अरुण दत्ते सरांकडनं आमचं मूर्ती काय नाही बॅलेन्सिंग आणि नाहीये, जशी आपली मूर्ती आहे, फक्त आपले मूर्तिकार एक चेंज झालेले आहेत. हे स्पेशल आकर्षण आहे या वर्षीचं, काहीतरी नवीन. तर मी सर्व भाविकांना तेच बोलेन की नवरात्रीत तर तुम्ही याच, पण ह्यावेळीचं यांचं आगमन पण खूप म्हणजे स्पेशल असणार आहे. बरोबर. आणि स्पर्धा वगैरे पण आहेत, तर नक्की सर्वांनी त्यात पार्टिसिपेट करून नवरात्री उत्सव मोठा करा. नक्की नक्की. तर मी तेच तुमच्या दोघांचा मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही विटीबा त्या पॉडकास्ट वरती आलात आणि ही सर्व माहिती तुम्ही दिली. आणि मी तेच म्हणेन की 7 रस्ते जेव्हा तुम्ही याल तर भवानी माता तर आहेच, पण नवदुर्गाही आहेत. तर जेव्हा तुम्ही याल तर तुम्हाला 9च्या 9 देवींचं दर्शन घ्यायला मिळेल. तर हा पॉडकास्ट आपण इथेच एंड करूया बोलून अंबे मात की जय, भवानी माते की जय. धन्यवाद. थँक्यू सो मच.
तर आता आपल्या पॉडकास्ट वरती आले गार्लिक क्रीडा नवरात्री उत्सव मंडळ यांचे अध्यक्ष श्री हितेश पालव आणि सेक्रेटरी श्री विकास कदम. तर तुमच्या दोघांचं पण आमच्या विटीमध्ये या पॉडकास्ट वरती खूप खूप स्वागत. तर लाईक सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्या मंडळाचं नाव ऐकल्यावर मला हेच आलं की गार्लिक क्रीडा हे खूप म्हणजे वेगळं नाव आहे, गार्लिक क्रीडा नवरात्री उत्सव मंडळ. तर हे नाव कसं आलं त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती देऊ शकता? जसं की आम्हाला आमच्या आजोबांकडनं कळलंय की आमच्या चाळीला लागून गॅर्लिक इंजिनिअरिंग कंपनी हे कारखाना होता. तर त्यामुळे आमच्या बिल्डिंगचं नाव गॅर्लिक पडलं, जिकडे आमचे आजोबा रहिवाशी काम करायचे. एक काइंड ऑफ क्वार्टर्स होते ते. म्हणजे क्वार्टर्सच म्हणजे लोक तिकडेच बाजूला, त्यामुळे त्याचं नाव गार्लिक क्रीडा मंडळ, गार्लिक हे नाव पडलं. आणि दुसरं म्हणजे तुमची जी नवरात्री उत्सव आहे त्याची स्थापना कधी झाली किंवा त्याच्या मागची प्रेरणा काय, सुरुवात वगैरे? तशी सुरुवात 1973 साली झाली. 2 वर्ष अगोदर आमचे जे वडील होते किंवा जे आमचे आजोबा होते त्यांनी 2 वर्ष फोटोची स्थापना केली. परंतु 1975 मध्ये देवीची प्रॉपर स्थापना करण्यात आली. तेव्हापासून नवरात्रोत्सव हा एक धूमधडाक्यात साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो उत्साह अजूनही आम्ही, आमची जी तरुण पिढी आहे ती तो वारसा पुढे चालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि त्याच्या मागची धोरणं हीच होती की जशी टिळकांची धोरणं होती की सगळ्यांना एकत्र आणण्याची जी धोरणं ती टिळकांनी सुरुवात केली गणपतीपासून, तीच आम्ही आमच्या रहिवाशांना एकत्र आणण्याची किंवा परिसरातील लोकांना एकत्र आणण्याची ती धोरणं आम्ही त्या नवरात्री उत्सवाकडून चालू करण्याची आम्ही एक प्रयत्न केला, जे आमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी तो प्रयत्न सुरुवात केली ती. आणि मला एक दिसतं की म्हणजे आता तुमचं जे नवरात्रीचं मंडळ आहे म्हणजे तुम्ही दोघं म्हणजे आता अध्यक्ष बोलतो सेक्रेटरी, तुम्ही दोघं पण यंग आहे. तर म्हणजे सगळी तुमची जेवढी पण लाईक जी मेन लोक आहे ती यंगच आहे की मिक्सचर आहे, लाईक एक्सपिरियन्स लोक पण आहेत? कॉम्बिनेशन आहे. ते खूप चांगलं आहे. मोठ्यांचे विचार आणि आमची जी आमच्याकडे जी शक्ती आहे त्याचा एक कॉम्बिनेशन आहे तो, त्यांचा एक्सपिरियन्स. बरोबर आहे. आणि तुमच्या जो एक उत्साह किंवा उत्साह असतो तो आहे. आणि दरवर्षी म्हणजे आपण बघतो की गणपतीत वगैरे डेकोर किंवा थीम असतात, तर तसं तुमचं काय स्पेशल यावर्षी म्हणजे कारण आपले भाविक जे येतील? गेले 10 ते 12 वर्ष आम्ही सजावटीमध्ये प्रवेशद्वार आम्ही उभा करतो, जो की एक आमच्या डेकोरेशनचा एक प्रमुख भाग आहे, जो की भाविक लांबून येणारे भाविक दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचा एक देखावा म्हणून ते बघण्यासाठी येतात, जो की आमचा प्रवेशद्वार असतो. गेले 12 ते 10 वर्ष आम्ही साऊथ इंडियन पद्धतीचे विविध प्रकारचे मंदिरांचे देखावे साकारले आहेत आजूपर्यंत. परंतु यावर्षी आमची इच्छा आहे की महाराष्ट्राला लाभलेला वारसा, सांस्कृतिक वारसा, ते कशा प्रकारे आम्हाला दाखवता येतील याचा आमचा यावर्षीचा प्रयत्न आहे. आणि तो नक्की सगळ्यांनी भाविकांनी यावी अशी आमची विनंती आहे की तो येतीलच. आणि दुसरं म्हणजे आय थिंक सो तुमची देवी सेकंड फ्लोअर दुसऱ्या माळ्यावरती असते. तर मग ते कसं म्हणजे तुम्ही पार पडतात? आता मोस्टली सगळ्यांचं मंडप खालीच असतं ग्राउंड फ्लोअरला, तर ते त्याच्यामध्ये काय अडचणी वगैरे काय येतात की कसं आहे म्हणजे त्याचे? त्या प्रकारे असं बघायला गेलं तर जसं आपण एक काळा चुकीचा गणपती बघतो, जो की एवढ्या छोट्या गल्लीमधून लोक घेऊन जातात आणि तो लोक आवर्जून पाहायला येतात, तसंच आपलीही तेवढीच आहे. एकदम कट टू कट एक गल्ली आहे, त्या गल्लीतून 2 माळे जिन्यांवरनं ती देवी घेऊन जाणं, 4.5 फुटाची देवी, ते देखील एक बघण्यासारखं असतं. आणि ते जे एक्सपिरियन्स आहेत अजून एवढ्या वर्ष झाले जे देवीची स्थापना करतात त्यांच्याकडूनच ती गोष्ट आम्ही पार पाडून घेतो. जे आमचे नेमलेले व्यक्ती आहेत की तेच ती देवी पकडणार आणि त्याच त्या शिस्तबद्ध पद्धतीने 2 माळे घेऊन वरती चढणे, ते देखील ते लोकच पार पाडतात. आणि आता तुम्ही दोघं पण म्हणजे यंगच आहेत बघायला गेलं तर नवरात्री उत्सव, तर तुमची दोघांची काय मेमरी आहे का जी पहिल्यापासून की जे आतापर्यंत ते कंटिन्यू होते किंवा पहिलं असं व्हायचं असतं ना की अरे पहिलं आमच्याकडे असं व्हायचं आता थोडे, जे की मी म्हणालो प्रवेशद्वार, जो आम्ही ती संकल्पना आज वाढवली आहे किंवा पुढे घेऊन चाललोय, ती आमच्या थोर मोठ्यांकडूनच आम्हाला लाभली. जेव्हा आमचा 25वावं वर्ष होता तेव्हा आम्ही एक गुफा तयार केला, जो गुफा 2 माळ्यापर्यंत आम्ही तो गुफा पूर्णपणे घेऊन गेलेलो, जे की आमच्या वडिलांनी किंवा जे आमचे काका होते त्यांनी तो गुफा त्यावेळी तयार केला, ज्यावेळी की आम्ही खूपच लहान होतो. म्हणजे लाईक 90s ची गोष्ट. हो, खूपच लहान होतो. आणि त्याचा एक आनंद असा होता की आम्ही असायचो आणि आम्ही बसून फक्त बघत राहायचो की हे लोक काय करतात. आम्हाला द्यायचे छोटे मोठे कामं, पण त्याचमुळे आता आम्हाला एक्सपिरियन्स आलाय आणि आता आम्ही शिकलोय त्या गोष्टीवरनं. आणि आता आम्ही स्वतः मुलं मिळून आम्ही कुठच्या डेकोरेटरला कोणाला काय हायर करत नाही,
आम्ही स्वतः मुलं मिळून ओके तुम्हीच करता विथ थर्मोकॉल कार्विंग अँड एव्हरीथिंग सगळं आम्ही स्वतः करतो. खूप चांगला इनिशिएटिव्ह म्हणजे येस. हो, आमचा त्याच्या मागचा ध्येय हाच आहे की जो लोक कसे एकत्र येतील इमारतीतील, तो एक प्रमुख ध्येय. जे आजची जी जनरेशन आहे त्यांना जे आपला प्रमुख जो आपल्याला जी एक सोर्स आहे की काय शिकायला मिळेल, आपल्या उत्सवातून काय शिकायला मिळेल, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन झाले किंवा एक चित्रकला झाली किंवा त्याच्यातून आपण काही कलर करतो किंवा ते बनवतो, तर त्याच्यातून काय शिकता येईल त्याचं एक प्रमुख हे उदाहरण आहे जे की आत्ताच्या जनरेशनला शिकायला मिळेल. कारण का आताची मुलं मोस्ट ऑफ द काय असे सोशल मीडियाद्वारेच फक्त आहेत जे काय आहे ते. अशा सगळ्या ह्याच्यात पार्ट नाही घेत. जे पहिले आपले जे वडील वगैरे होते ते कसे सगळे एकत्र येऊन करायचे, जसं तू बोलला की तुमचे तेव्हा जेवढे स्पर्धा व्हायचे ते आता कुठे बघायला भेटत नाही. जसं की संगीत खुर्ची झालं, राईट राईट. तेव्हा 9चे 9 दिवस काही ना काय ना काहीतरी काही कार्यक्रम असायचे. आता नवरात्री बोलत शेवटचे 2 ते 3 दिवस. दिवसच हो. असतात. पहिले 5-6 दिवस काही असं मेजरली काय नसतं. आता लोक काय करतात की लोकांना जॉबचा एवढा स्ट्रेस झालाय ना की लोक फक्त विकेंड्स बघतात बरोबर की फ्रायडे सॅटर्डे संडे. संडेजला पण तुला रश नाही भेटणार, फक्त सॅटर्डे वरतीच फोकस करतात. बरोबर. तर तो स्ट्रेस आम्ही काय करतो की बिल्डिंग वाल्यांसाठी 9 to 9 days काय ना काहीतरी ठेवतो. बरोबर. जसं की एक दिवस फॉर एक्झाम्पल झाला डान्स कॉम्पिटिशन, सेकंड डे झाला ही स्पर्धा, थर्ड डे झाली म्हणजे हाऊसी, म्हणजे आणि गरबा तर 9 days आमचा कंटिन्यू चालू असतो. तो देखील एक तो बघण्यासारखा पण असतो. बघण्यासारखा आहे. सेकंड फ्लोअर वरती आम्ही नाचतो. तो एक फ्लोअर, ती चाळीतली जी मधली गॅप असते त्या गॅप मध्ये पूर्णपणे आपलं स्टेप्स पासून चालू होतो तो कॉर्नर पर्यंत, तो एक पूर्ण रिंग ती असते. ते देखील लोक विचार करतात की तुम्ही नक्की गरबा कुठे खेळता. तर त्यांना जो आम्ही सांगतो की हा आमचा माळा आहे, या माळ्यावरतीच आम्ही, या दुसऱ्या माळावरतीच आमचा फक्त गरबा चालतो, तर ते बघायला पण लोक येतात की नक्की दुसऱ्या माळावरती तुमच्या एवढी लोक येऊन गरबा कसे खेळता. युनिक गोष्ट म्हणजे मी आपल्या भाविकांना तेच सांगेन की तुम्ही ह्या नवरात्रीला जेव्हा 7 रस्त्यात याल तर नक्की गार्लिक नवरात्री उत्सव क्रीडा मंडळाकडे तुम्ही भेट द्या. आणि कारण का थोडं युनिकनेस आहे, कारण का असं मी पण लाईक कधी बघितलं नाही आणि फर्स्ट टाइम ऐकतोय, तर म्हणजे तुम्ही नक्की भेट द्या. आणि अजून एक मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपण एक आता समिती बनवली 7 रस्त्यात, तर त्या समितीबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? तुम्हाला काय वाटतं? जशी की आपली गार्लिक क्रीडा मंडळ आहे, तसंच इथे अनेक इतरही मंडळ आहेत जे की त्यांना पण भेट देण्यासारखे आहेत. ज्या 9 वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या आहेत, वेगवेगळे प्रवेशद्वार किंवा वेगवेगळी त्यांच्याकडेही थीम असते, त्यांच्याकडेही खूप काही शिकण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. तर नक्कीच आम्ही पण तेच सांगू भाविकांना की एक अशी देवी नाही आहे. तुम्हाला इकडे 7 रस्त्यात तुम्ही आल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या, नऊ दुर्गा बोलू शकतो आपण, तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दुर्गा मात्यांची एक मूर्ती आपण किंवा एक कॉन्सेप्ट बघायला तुम्हाला मिळू शकतो. राईट राईट. आणि जे पॉडकास्टच्या ह्याच्यानी मला सांग की तुमचे ह्यावी आगमन आणि विसर्जनची वगैरे डेट्स किंवा काय त्याच्यात काही थीम किंवा कसं तुमची यात्रा वगैरे असणार ते काय? आगमन आमचा 21 ला असणार आणि विसर्जन 2 तारखेला, जे की दसऱ्या दिवशी असतं आमचं. तेव्हा पण तुम्ही काही डेकोर वगैरे करतात वेगळं? तेच आमची ती स्पेशालिटी ही एक आहे की आमचा जो प्रवेशद्वार असतो तोच आम्ही आमच्या रथावरती घेऊन जातो आणि चौपाटीपर्यंत घेऊन जातो तो. ओके. आणि तुमचा जो प्रवेशद्वार आहे तो पण तुम्हीच स्वतः कार्यकर्ते आणि रहिवासी मिळून तो आमच्या गल्लीत मध्ये स्केच बनवतो आम्ही. तो एक प्रमुख खास आकर्षण म्हणून आपण ते सांगू शकतो की एक निऑनचा एक कॉन्सेप्ट आहे तो, जो की आमचे एक मोठे होते ज्यांनी की आम्हाला ते एक सांगितलं की तुम्ही ही गोष्ट तुम्ही करू शकता, कारण की ती गल्ली छोटी असल्यामुळे. तो स्केच आम्हीच बनवतो, आम्हीच पेंट करतो, आमचा हाच आहे आमचा पेंटर. हो, असं बोलू शकतो आपण. एक प्रतीक सिरसाट म्हणून एक आमच्या चाळीतला एक मुलगा आहे, तो की स्केच काढतो आणि ते रंगवण्याचं काम हे माझं असतं, जे की निऑन कलर्स येतात. तुम्ही बघू शकता आता नवीन पावडर लिक्विड कलर असतात ते. त्याचा व्हिडिओ आपण नक्कीच पॉडकास्टच्या मध्ये क्लिप टाकू, म्हणजे भाविकांना नक्की. त्याचीही थीम दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कशी देवदेवतांचे फोटोज काढून कसे करू शकतो ह्याच्याकडे आमचं लक्ष असतं. तेही बघून भाविक दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतात की ह्या वर्षी यांच्याकडे नवीन काय असेल. हे त्यांचे एक आम्हाला जाता जाता एक हे असते की बाबा हां तुम्ही छान केला, तर दरवर्षी तुम्ही हे करता, पुढच्या वर्षी तुमच्याकडे काय असेल तेही देखील बघण्यासाठी लांबून लांबून भाविक नक्की आमच्या मंडळाला भेट देतात. म्हणजे मी तर नक्की येणारच आहे यावेळी. नक्की सगळ्या भाविकांना पण सांगेन की तुम्ही नक्की लाईक काय एक युनिकनेस दिसतंय मला तुमच्या मंडळात.
तर तुमच्या दोघांचा मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही या विटीबाद्या पॉडकास्ट वरती आलात आणि तुमच्या मंडळाबद्दल ही माहिती दिली. तुम्ही आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. तुमचं धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण हा पॉडकास्ट एंड एका नाऱ्यावरती करू, अंबे माते की जय. थँक्यू सो मच. थँक्यू. तर गाईज आता आपल्या पॉडकास्ट वरती आले आहेत श्री स्वप्नील बेळणेकर, जे सल्लागार आहेत साने गुरुजी पद नागरिक समिती ह्या मंडळाचे. तर सर तुमचं आमच्या पॉडकास्ट वरती खूप खूप स्वागत सर. तर सर मला सांगा की तुमच्या ह्या मंडळाची सुरुवात कशी झाली व त्याच्या मागे काय तुमचं एक विचार होते? मुळतः आपण बघतो की नवरात्रोत्सव जो स्थापन झाला तो असा काही हौशी अशी मंडळी नव्हती की बाबा आपल्याला इथे एक आता बघतो ना आपण की एक नवीन वास्तू या इमारत झाली की आपण काहीतरी उत्सव साजरा करूया, मग गणपती नवरात्र बसवले जातात. तसं त्या उद्देश आमचा अजिबात नव्हता. 1965 साली जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं, तो काळ होता ऑगस्ट-सप्टेंबर 1965 मधला. तर त्यावेळी लोकांमध्ये चिंतेत आणि भीतीचं वातावरण होतं आणि तो काळ असा होता की लोकांना माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे. पण अशा वेळी लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी तेव्हाचे आमचे ज्येष्ठ असे नाट्यकर्मी होते पांडुरंग मेजारी यांच्या नेतृत्वाखाली ह्या उत्सवाची स्थापना करण्यात आली, जेणेकरून या उत्सवाच्या माध्यमातून हा लोकांमधला जो हे चिंतित आणि भीतीचं वातावरण हे दूर केलं जाईल आणि त्यांना त्यांच्या नेहमीच्या रुटीनवर त्यांना आणलं जाईल, हा उद्देश होता. त्यांच्यासोबत जी व्यक्ती होती स्थापन करण्यासाठी ते म्हणजे मुकुंद घाग होते, एक सुप्रसिद्ध असे ते नाट्य संगीतकार होते, ज्यांनी संगीत नाटकांना त्यांनी स्वतः संगीत दिलं होतं आणि त्यांचा बऱ्याच कलाकारांनी त्यांचा उल्लेख आपल्या मुलाखतीतनं केला होता. सोबतच अनेक असे लोक होते, मग गंगाराम शिंदे असतील, अप्पनकर असतील, कामत शेठ होते, त्याच्यानंतर अप्पा घाटे होते. ह्या सर्व तेव्हाच्या ह्या लोकांनी ज्या लोकांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या विचारातून स्थापन झालेला हा उत्सव आहे. या उत्सवात नुसतं मराठी बरोबरच ह्या इथला व्यापारी वर्ग, गुजराती मारवाडी म्हणजे फागनिया शेठ असतील, संघवी असतील, भाऊभाई जोशी असेल, ह्या लोकांनी देखील त्यामध्ये सहभाग घेतला. म्हणजे एकूणच हा एक चांगल्या विचाराने आणि चांगल्या उद्देशाने स्थापन झालेला आमचा हा नवरात्र उत्सव आहे. ओके, नाईस. आणि मला एक काका सांगा की म्हणजे जे आपले भाविक आहेत त्यांनी आपल्या मंडळाला भेट का द्यावी, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता येईल का तुम्हाला? मंडळाला बघ, प्रत्येक ठिकाणी देव सारखाच असतो. आज प्रत्येकाची भावना असते की बाबा आमचं देवत्व जागरूक आहे. आज जवळजवळ 61 वर्ष झाली 7 रस्त्यामधला स्थानिक नागरिक समिती नवरात्र उत्सव हा खऱ्या अर्थाने सार्वजनिक आहे. कारण असं की या उत्सवावर कोणाची मक्तेदारी नाहीये कुठल्या चाळीची. आपण जर बघितलं तर प्रत्येक चाळीचा किंवा मंडळाचा असतो. स्थानिक रोडवरच्या जेवढ्या इमारती आहेत, जेवढे व्यापारी आहेत, त्या सगळ्यांचा मिळून हा नवरात्र उत्सव आहे. त्यामुळे ते मंडप किंवा ते देवीचं दालन सगळ्यांसाठी 24 तास उघडं असतं. त्यामुळे जी लोक इथून बाहेर गेली आहेत ती लोक देखील आवर्जून या उत्सवासाठी इथे हजेरी लावतात आणि ती संख्या कमी नाही, बऱ्याच प्रमाणात ती मोठी संख्या आहे. त्यामुळे एक जागरूक देवस्थान आहे हे प्रत्येकाची भावना असल्यामुळे ती गर्दी होते. कारण माणूस चमत्कार नमस्कार करतो, तर प्रत्येकाच्या त्या ठिकाणी ज्या काय मागणं असतं किंवा काय अडचणी असतात त्या देवीकडे केल्यानंतर त्यांच्या पूर्ण होतात आणि त्या उद्देशाने ते लोक परत इथे येतात. समितीने नेहमीच या उपक्रमामार्फत नवरात्रोत्सवाच्या मार्फत अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम देखील करतं. त्यामुळे एक खरोखर एक चांगला उत्सव साजरा होतोय या उद्देशाने आम्ही येतो आणि त्यामुळे भाविकांच्या नेहमीच गर्दी असते. आणि ह्या वर्षी काही स्पेशल थीम किंवा काही डेकोरेशन वगैरे आपण करणार आहेत का? असं डेकोरेशन तर म्हटलं तर कसं होतं की गणेश विसर्जन आणि घटस्थापना यामधला जो काळ आहे तो फक्त असतो 15 दिवसांचा. त्यामुळे बरेचशी मंडळी अशी असतात जी कार्यकर्ते ते गणपतीनिमित्त गावी गेलेले असतात. काही की पितृ पंधरवड्यातलं श्राद्ध असतं किंवा त्या निमित्ताने ते गावी गेलेले असतात. घरगुती गणपती असतात, त्यातनं रिलॅक्स झाल्यावर मोजून एक 10 ते 12 दिवसांमध्ये हा पूर्ण नवरात्रोत्सव आमचा उभा राहतो. त्यामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे आमचे जे तरुण मंडळी आहेत, जी मुलं आहेत, तर त्यांची संकल्पना सुरू आहे जेणेकरून एक चांगलं सोबर आणि एक सुशोभित असं त्या ठिकाणी सजावट पूर्ण होईल असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. खूपच छान. आणि सर मला तुम्ही अजून हे सांगा की आपण एक समिती जी 7 रस्त्याची बनवली आहे त्याबद्दल आपल्या भाविकांना काय सांगता येईल का तुम्हाला? 7 रस्त्यामध्ये आज नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. आपण बघितलं असेल की आपल्या आजूबाजूला जे इतर विभाग आहेत तर त्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळामुळे त्यांची एक ओळख निर्माण झाली आहे. उदाहरण द्यायचं तर लालबाग घ्या. आज लालबागला म्हटलं आपण तेजू काय, गणेश गल्ली, राजा,
रंकारी बदक, चिंतामणी, महागणपती एक ओळख. 7 रस्त्यामध्ये पण आज अशी झालंय की स्थानिक नागरिक समिती, आर्य युवक, हेरंब, रामभक्त, महालक्ष्मी दर्शन, माऊली, ह्या असं वाटतं की ह्या पूर्ण उत्सवामुळे एक विभागाचं नाव पुढे व्हावं या उद्देशाने एक नवदुर्गा एक समिती स्थापन आम्ही केलेली आहे, जेणेकरून ह्या सर्व मंडळींनी त्या सामील होऊन, कारण नवरात्र साजरा करताना बऱ्याचशा अडचणी, बऱ्याचशा गोष्टींना फेस जावं लागतं. मग ते कायदेशीर बाबी असो किंवा काही इतर गोष्टी असो किंवा नैसर्गिक बाबी असो, तर त्यामुळे हे सर्व उत्सव प्रत्येकाचा प्रत्येक मर्यादित आहे, पण आपण एकत्र येऊन जर आपण केलं तर प्रत्येकाच्या उत्सवाला एक चांगल्या प्रकारे सहकार्य प्रत्येक मंडळाचं मिळेल, हा उद्देश डोळ्यात ठेवून आम्ही नवदुर्गा समिती स्थापन केली आहे. आणि त्यात सर्व मंडळांनी येऊन आपला सहभाग द्यावा, ही तर जेणेकरून उत्सव चांगला होईल. आणि मी सगळ्या भाविकांना हे सांगेन, जसे काका म्हणाले की 7 रस्त्यात एकच देवी नाही, तुम्हाला नवदुर्गाचं दर्शन मिळेल, तर यावेळी तुम्ही भरभरून या आणि नवदुर्गाचं आमचं दर्शन घ्या. बरोबर बोलू? नक्की काका, अगदी बरोबर. आणि तुमचं काका मला अजून हे सांगा की यावेळी विसर्जनचं वगैरे काही स्पेशल तुम्ही करणार आहेत का? विसर्जन म्हणशील तर मुळात कसं आहे की गणपतीला जसं 12 पर्यंत टायमिंग असतो, तर कायदेशीर गोष्टी धरून त्या गोष्टी कराव्या लागतात. विसर्जन दसऱ्या दिवशी आमचं विसर्जन असतं. दसरा हा सण सर्वांसाठी मोठा सण आहे, तर घरातल्या प्रत्येक गोष्टी आटपून लोक ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात. तर जसं पारंपरिक याने जेवढं चांगलं करता येईल, कारण त्यात लहान आबालवृद्धांपासून ते छोट्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळे त्यात सहभागी होतात, तर तो एक जसं दरवर्षी आम्ही करतो की एक पारंपरिकरित्या नटून सजून सर्वांना सोनं देत त्या देवीला निरोप द्यायचा, ही संकल्पना आम्ही यावेळी ठेवली आहे. तर काका, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या विटी बाट्या पॉडकास्ट वरती आलात आणि सगळी माहिती तुम्ही आपल्या भाविकांचे, आपले फॉलोअर्स आहेत सगळ्यांपर्यंत दिलं. तर मी सगळ्यांना हेच बोलेन की तुम्ही आता जी आपली देवी जेव्हा बसेल तेव्हा तुम्ही 7 रस्त्यात या आणि सगळ्या देवीची दर्शन घ्या. आणि मी हा पॉडकास्ट इथेच एंड करेन आणि बोलेन जय अंबे माते की जय. थँक्यू सो मच. तर आता आपल्या पॉडकास्ट वरती आले आहेत बाजार गल्लीची आई भवानी ह्या मंडळाचे अध्यक्ष श्री जितू पेवेकर. तर दादा, तुमचा आमच्या पॉडकास्ट वरती खूप खूप स्वागत. थँक्यू. तर दादा, सर्वप्रथम मला तुला हेच विचारायचं की तुमच्या नवरात्री उत्सव मंडळाची स्थापना व त्याच्या मागची प्रेरणा काय होती? स्थापना म्हणजे आमची 2006ला झाली स्थापना. ही प्रेरणा म्हणजे आमच्या जवळपास बाजूला एक लखपती चाळ होती, अशी त्या चाळीत ती देवी बसायची त्यांची, म्हणजे ते जवळजवळ म्हणजे आमच्या वडिलांच्या अगोदरपासून ती बसायची देवी. तर जसे आम्ही मोठे होत गेलो तर ती चाळ डेमोलिश झाली, ती पडली होती काही कारणामुळे, तर ती म्हाडात गेली होती. मग त्या तिकडे ती देवी बसवत होती. मग ती म्हाडाची चाळ जेव्हा निर्माण झाली, परत ती टावर झाली, तर तिकडे ती देवी बसण्याची स्टार्ट केलं. तर असेच आम्ही एकदा पोरं ग्रुपने, असे संडे होता, संडेची वेळ होती, ती संडेच्या वेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो. क्रिकेट खेळल्यानंतर जरासं आपल्याला सुचलं की बाबा अरे तिथे देवी बसते, तर आता आपण काय करायचं, त्याच देवीला बाहेर आणायची का, त्याच देवीला आपल्या मस्त गल्लीत आणून आपण तिला अजून सजावट करून अजून तिला मोठी करायची का. तर आम्ही त्यांची परवानगी मागायला गेलो होतो, म्हणजे आम्ही परत 5-6 लोक की बाबा आपली तुमची जी देवी आहे आपण बाहेर बसवूया आणि छान असं आपण सगळं काही एकजुटीने सगळ्यांनी करूया. पण त्यांचा मत थोडा डिफरन्स होता की आम्ही ही पूर्वीपासून बसवत आलो आहे आणि ते लोक 20 वर्षानंतर आले होते. तर त्यांचं मत होतं की 20 वर्षानंतर आम्ही आलो तर आम्ही ही देवी आम्हीच बसवू, तर आम्ही बाहेर नाही आणू शकत तिला. मग नंतर सहज आम्ही लोकांनी विचार केला का नाही आपण पण करू शकतो. मग त्याच्यानंतर ती स्थापना ती स्वामींच्या कृपेने आम्ही ते सुरू केलं. सगळ्या पोरांनी एकदम डिस्कशन केलं आणि वर्किंग हार्ड केलं आणि सगळं आम्ही ते सुरू केलं. तेव्हापासून सुरू झाली ती. बघायला गेलं तर म्हणजे तुमचं नवरात्री उत्सव मंडळ हे फारसं जुनं नाही, फारसं जुनं, आता 18 वर्ष होत आली. 2006 पासून. हा, तर त्याला आम्ही असं निर्माण करायला बघतो की आमची पण हौस आहे ती 50वं वर्ष, 75वं वर्ष, आता 20वं वर्ष आलं तर आपली यंग जनरेशन पिढी काय करते त्यांना शिकवत गेलं की तुम्ही वर्किंग हार्ड करून तुम्ही अजून याला पुढे न्या, म्हणजे हिंदू सण हे बंद करू नका, सण झाली पाहिजे असं आहे. तर म्हणजे जसं आता आपण 7 रस्त्यात बघितलं की खूप साऱ्या देवी आहेत. हो, बरोबर. तर तुमचं असं काय वेगळं डेकोरेशन किंवा थीम असं काही असतं का दरवर्षी? आमचं डेकोरेशन म्हणजे आता आपण नॉर्मलीच करतो. असं काय झालंय माहिती का, तो ही जी देवी आपण जी काढतो ही पर्सनल म्हणजे स्वतःहून मेंबरशिप म्हणजे मित्रात करतो. आम्ही काय जास्ती कुठे काय जमवाजमी करायला जात नाही. पण त्याच्यात पण आपण काय प्रोग्राम ठेवतो. लहान पोरांची स्पर्धा झाल्या, मोठ्या लेडीज लोकांची आम्ही गेम्स ठेवतो, मंगळागौर वगैरे ठेवतो. एक पुढे जायचा प्रयत्न करतो. जसं काही स्केल भेटत गेला तसं कोणाला इंटरेस्ट आहे, कोणाला नाही इंटरेस्ट आहे, कोणाला ब्रेन वॉश करून सगळे कामं शिकवतो सगळ्यांना.
तर ते अजून आता या पोरांना जिम्मेदारी ठरवली की तुम्ही काहीतरी करा आणि चांगलं पुढे करा. राईट. आणि आता दादा तुला माहिती असेल की 7 रस्त्यात आपण एक समितीचं एक निर्माण केलं हो, वर्षीपासून. बरोबर. तर त्याबद्दल तुझं मत काय आहे? समिती तर निर्माण झालीच पाहिजे, 7 रस्त्याचं नाव झालंच पाहिजे. जसं आता लोकॅलिटी सगळ्यांचा फोकस लालबागचा राजा गणपतीच्या टायमाला किंवा चिंतामणीचा गणपती म्हणा, पब्लिक विरार बदलापूरवरनं येते, बरोबर. पण ते फक्त नावासाठी त्यांची टी शर्ट घालण्याकरिता एवढा क्रेज करून पब्लिक ट्रेन जाम करून येते. तर आपलं पण असं झालं पाहिजे की 7 रस्त्याचं नाव झालं पाहिजे. 7 रस्त्याचं नाव हा गोविंदात चिकर होता, पण आता हा देवीत सुद्धा झाला पाहिजे. जसं सगळ्यांचं झालं तसं आपलं पण पॉप्युलर झाला पाहिजे नाव. तर त्याच्याबद्दल पण आपलं चांगलं मत आहे की लोक जे ठरवतील आपण करायला तयार आहोत. आणि म्हणजे तुझं ऍज अ इंडिव्हिज्युअल, म्हणजे आता तू तर लहानाचं मोठं इथेच झालं असेल, बरोबर. तर तुझी काय अशी एक नवरात्री, म्हणजे सगळीकडे नवरात्री होते, तर तुझी काय अशी मेमरी आहे का चाइल्डहुडची किंवा नंतर, की आपल्या इथे 7 रस्त्यात नवरात्री कशा प्रकारे होते किंवा भाविकांनी का 7 रस्त्यात यावं असं तुला काय वाटतं? भाविकांनी 7 रस्ते याच्यासाठी यावा की आपला पण सगळ्यांनी लोकांनी पण फोकस केला पाहिजे की लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की इथे पण हे तसं घडते. बरोबर. लोकांना अजून हा 7 रस्ता बरोबरचा माहीत नाही पडलाय. आता आपापली एक चांगलं आहे की एक देवीचं आपल्याला थोडंफार नाव आहे 7 रस्त्याच्या मावळीचं, पण ते त्याच्यात पण आपलं 7 रस्ता नाव येते. बरोबर. तर मला असं वाटतं की 7 रस्त्यातल्या सगळ्या देवी पाहावा तुम्ही, सगळ्या त्यांचा डेकोरेशन पाहावा, ते लोक काय करतात काय नाही. ते कुठची देवी आता आपल्याला अजून ह्या लोकांना हे नाही माहिती, कुठची तरी देवी 9 देवीली कुठची तरी देवी नवसाला पावते. तर तसा फोकस सुद्धा आपल्या इकडे झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी माझी पण चांगली तयारी आहे. आणि दसऱ्याबद्दल काय तुला सांगता येईल? दसरा आपल्या इथे होतो आणि दसरा आता आपल्या इकडे होतो. आता हे लोकांना माहित नाही, सोनं बिना लुटायचं आहे, नवीन नवीन पोरांना आता आपण व्यवस्थित तयार केलंय. तर दसरा हा सण सुद्धा चांगला साजरा झाला पाहिजे. माझं मत असं होतं की दसऱ्याच्या वेळी दसरा साजरा झाला पाहिजे आणि देवी दुसऱ्या दिवशी विसर्जन झाली पाहिजे. तर त्याच्याने लोकांना दसरा पण साजरा करायला मिळते आणि घरात पण लक्ष द्यायला मिळते. आता काय होतं, ती घाईघाईचं निर्माण होते की आपण दसरा घरी करायचा की मिरवणुकीला जायचा की खाली टाइम द्यायचा. ॲज अ कार्यकर्ता म्हणून अरे आई मला ते आता ओरडतील, मी गेलो नाही, मला जायचं आहे. तर तसं काहीतरी थोडा डिफरंट झाला पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे तुमचं ह्या वर्षी आगमन आणि विसर्जन हे कधी होणार आहे? आता आगमन आमचं 1 दिवस अगोदरच होतं, म्हणजे 22 तारखेला देवी 21 तारखेला आगमन होतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय स्पेशल? त्याच्यासाठी आता स्पेशल याच पोरांना कुणाची आवड आहे की आपण बाजा ठेवा, कुणाला छान असे फटाके वाजून कुठची तरी म्हणजे बाजा चांगला ठेवून आपण त्याचा छान आगमन करावा. टी शर्ट छापावा, सदरे घालावा आपल्या नावाचे, म्हणजे आपल्या गल्लीच्या नावाचे सदरे टी शर्ट छापावे, असं ते सगळं चाललंय. आणि विसर्जनसाठी काय तुम्ही? विसर्जनसाठी आम्ही काय होतं माहिती आहे की स्पेशली आम्ही म्हणजे महिलांकडे खूप लक्ष दिलं जातं विसर्जनच्या. आपल्या ह्या मिरवणुकी काढताना जरा काय आपल्या इथे गल्ली शॉर्ट आहेत. बरोबर. आणि कुणाची वागणूक कशी आहे ते आपल्याला माहीत पडत नाही. तर आणि आपल्या महिला वेल ड्रेसअप असतात. कोण कुणाला बाउन्सर सिक्युरिटी तर आपण करू. आता माझी म्हणजे अशी आपली बहीण उभी आहे, आपण हे उभं आहे. तर म्हणून आम्ही काय ठरवतो की आम्ही गल्लीतच तो छान असा विसर्जनच्या वेळी आम्ही तो सोहळा पार पाडतो. म्हणजे दसऱ्याचं सोनं लुटून वगैरे आम्ही गल्लीतच नाचतो वगैरे. 2-4 तास तिकडेच आम्ही नाचतो, तिकडेच एन्जॉय करतो. तिकडेच एन्जॉय करताना नाश्ता वगैरे आपण खाणंपिणं वगैरे ठेवतो त्यांना सगळं. आणि नंतर व्यवस्थित एक वेळ झाली की आपण ती देवी आपल्या एक व्यवस्थित ट्रकमध्ये टाकून डायरेक्ट आपण चौपाटीला नेली जाते. म्हणजे आमच्या म्हणजे सगळ्यांना एन्जॉय करायला पण भेटते. आता काय होते, चालताना नेवरली देवी नेताना, मिरवणूक नेताना फार गर्दी होते, ट्रॅफिक होते आमच्या इकडे. तर कुणाला नाचायला डिस्टर्बन्स खूप होतात, पुशिंग होते, हे तिकडे होते, पासिंग रस्ता आहे. तर बिकॉज ऑफ दॅट आम्ही लोक तिकडे असं साजरं करतो. तर सगळ्यांची इच्छा तर असते चौपाटीपर्यंत जावं आपण मस्त बाजेवर नाचत गाचत, पण आम्ही एक थिंकिंग अशी ठेवली की आपण असं करावं, करून मग आम्ही तसा पार पाडत होते. तर दादा मी तुला हेच बोलेन, धन्यवाद तू आमच्या पॉडकास्ट वरती येऊन तू सगळी माहिती आपल्या सगळ्या भाविकांपर्यंत पोहोचवली. तर थँक्यू सो मच. आणि मी हा पॉडकास्ट एंड इथेच करेन की अंबे माते की जय. अंबे माते की जय. थँक्यू सो मच. तर सर्वात प्रथम मी आभार मानेन नवदुर्गा ह्या समितीला, ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. जसे की श्री सचिन नारकर, भागेश पाटकर व त्यांचे प्रतिनिधी, ज्यांनी हे नवदुर्गा संकल्पना आणली आणि 7 रस्त्याची सुरुवात केली आहे. दुसरं मी आभार मानेन की नवदुर्गाचे जे मंडळाचे जे प्रतिनिधी होते, ज्यांनी इथे येऊन माझ्या पॉडकास्टवरती येऊन त्यांच्या मंडळाची माहिती दिली. आणि तिसरा आभार मी मानेन प्रेक्षकांचं की तुम्ही हा पॉडकास्टला हा साथ दिला. आणि मला नक्कीच वाटतं की तुम्ही ह्या वर्षी 7 रस्त्यात याल आणि नवरात्रीत नवदुर्गेचं दर्शन घ्याल. तर नक्की भेटूया 7 रस्त्यात ह्या नवरात्रीला.
आणि तसंच तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा विटी बातेला. थँक्यू सो मच.